नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी ऑनलाईन ॲडमिशनची पहिली फेरी सध्या सुरू आहे आणि आज 3 तारीख आहे. 7 तारखेपर्यंत ही फेरी चालणार आहे. काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन्स घेतलेले आहेत आणि अजून काही विद्यार्थी ॲडमिशन्स घेणार आहेत. काही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं नाही आणि त्यामुळे ते सेकंड राऊंडची वाट बघत आहेत. आता समजा आपण एखाद्या ज्या कॉलेजमध्ये इंटरेस्टेड आहोत त्या कॉलेजमध्ये आजपर्यंत किती ॲडमिशन्स झाल्या आणि किती जागा शिल्लक आहे हे आपल्याला इथे बघता येतं आणि ते स्टेटस रोजच्या रोज चेंज होतं आणि ते आपण चेक करू शकतो. बघा, इथे महा FYGC ॲडमिशनच्या पोर्टलला आपण गेल्यानंतर इथे या ठिकाणी जायचं. आपण तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसते वॅकन्सी लिस्ट. त्या वॅकन्सी लिस्टवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघा, इथं वॅकन्सी लिस्ट आलेलं आहे. यामध्ये तुम्ही इथे रिजन सिलेक्ट करा. समजा आपल्याला पुणे रिजनमध्ये पाहिजे असेल तर पुणे घ्या. त्यानंतर डिस्ट्रिक्ट समजा आपण पुणे घेतलं आणि या ठिकाणी तुम्ही डाउनलोड केलं की पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या कॉलेजेसची वॅकन्सीची लिस्ट येईल. परंतु समजा आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजची वॅकन्सी लिस्ट पाहिजे तर समजा मग त्या ठिकाणी काय टाकायचं आहे तर इथं टाकायचं आहे स्ट्रीम कोड. आता हा स्ट्रीम कोड आपण जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये जे कॉलेजेस आपण निवडलेले आहेत त्यावरती ते स्ट्रीम कोड आहे. समजा मी एक स्ट्रीम कोड घेतो. आता पुणे जिल्ह्यासाठी आपल्याला माहीत आहे की PN पासून स्टार्ट होतं. त्यानंतर प्रत्येक कॉलेजचा एक कोड आहे तो आपण टाकू. त्यानंतर समजा आपण सायन्ससाठी इंटरेस्टेड आहे म्हणून यस टाकलं. नंतर आपल्याला ग्रँटेबल कॉलेज पाहिजे म्हणून G टाकलं आणि इंग्लिश मिडियमचं पाहिजे म्हणून E टाकलं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी सर्च केलं तर खाली माहिती आलेली आहे. पहा, सिरियल नंबर 1 आणि या ठिकाणी नंतर ही जी माहिती तुम्हाला दिसते कॉलेजचं नाव आलेलं आहे. स्ट्रीम कोड या ठिकाणी जो आहे तो आलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला स्ट्रीम इथे बघा या ठिकाणी सायन्स दिसत आहे. त्यानंतर एडेड आहे म्हणजे ग्रँटेबल आहे इंग्लिश मिडियमचं. टोटल इनटेक कॅपॅसिटी या ठिकाणी 240ची आहे. आता यामध्ये किती जागा शिल्लक आहे तर इथं तुम्ही बघू शकता की SC कॅटेगरीच्या 5 जागा शिल्लक आहेत. परंतु हा आकडा बदलू शकतो कारण एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्यांनी उद्या परवा येऊन ॲडमिशन घेतलं तर हा आकडा कमी होऊ शकतो. असं प्रत्येक STच्या 14 जागा, VJAच्या 4 जागा, NTBच्या 2 अशा पद्धतीने प्रत्येक कॅटेगरीच्या किती जागा या ठिकाणी शिल्लक आहे त्या दिलेल्या आहे. आणि शेवटी या ठिकाणी टोटल दिलेले बघा. कॅपसाठी 110 जागा अजून शिल्लक आहे. या कॅपच्या झाल्या म्हणजे सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमधून जे होणार आहे त्याच्या जागा आहे. त्यानंतर या ठिकाणी मायनॉरिटी कोटा या शाळेला लागू नये. मॅनेजमेंट कोटाच्या 7 जागा शिल्लक आहे. इन हाऊस कोटा 1 जागा शिल्लक आहे. म्हणजे टोटल सगळ्या या ठिकाणी आकडा आलेला आहे 118 जागा शिल्लक आहेत 240 पैकी आज रोजी. आता उद्या जर काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन्स घेतले तर हा 118चा आकडा कमी होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण ज्या कॉलेजमध्ये इंटरेस्टेड आहोत त्या प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा आज रोजी शिल्लक आहे आणि जेव्हा आपण दुसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू त्यावेळी हे स्टेटस चेक तुम्ही करू शकता किंवा आजही तुम्ही चेक करू शकता. फक्त तुम्हाला या ठिकाणी हा स्ट्रीम कोड त्या कॉलेजचा माहिती असला पाहिजे.